नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. महत्त्वाची बातमी. मराठवाड्यामध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतो. अनेक गावांमध्ये सध्या जनजीवन विस्कळीत झालंय. हिंगोली जिल्ह्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसलेला आहे. नांदेड, परभणी, लातूर या जिल्ह्यातही पावसाचा मोठा फटका बसलाय. मराठवाड्यामध्ये पावसाचा कहर, जनजीवन त्यामुळे विस्कळीत झालंय. नांदेड, परभणी, लातूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा फटका बसलाय. हिंगोली जिल्ह्याला पावसाचा सगळ्यात जास्त फटका बसला आहे. स्वतः शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर या ठिकाणी लोकांना रेस्क्यू करत होते. हिंगोलीमध्ये आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. आमदार संतोष बांगर यांनी स्वतः पुराच्या पाण्यामध्ये उतरून लोकांना सुरक्षित ठिकाणी नेलं. तर छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जायकवाडी धरणाची पाहणी केली. जायकवाडी धरण 90% भरलेले आहे. धरणामधून पाणी सोडण्यासंदर्भात उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे. तर अनेक ठिकाणी पूरसदृश्य अशी स्थिती आहे. जायकवाडी धरण 100% भरण्यापर्यंत आलेला आहे. तर संतोष बांगर स्वतः पुराच्या पाण्यामध्ये उतरले आणि त्यांनी लोकांना या ठिकाणी रेस्क्यू केलेला आहे. पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी संतोष बांगर हे स्वतः पुराच्या पाण्यामध्ये उतरले.